चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, आज पुण्याला शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती, उद्या मात्र शाळा सुरू असतील असं सांगण्यात आले। सध्याची पावसाची परिस्थिती काय आहे, एकंदरीत काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये काल नाहीत गेल्या 2 दिवसापासून अगदी जोरदार पाऊस पडतोय। पुण्यात आत्ता पाऊस थोडं उघडीप दिलेली आहे, तरी पण दुपारपर्यंत अगदी संततधार सुरू होती। म्हणजे शहरात पावसाचं प्रमाण जरी कमी असलं पण तरी आउटस्कट ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, म्हणजे तिकडं मिसिंग लिंक तर बंद आहे टोटली, तिकडं हायवे बंद आहे। पाटणमध्ये दरड कोसळलेली आहे, तिकडे एक बाईक स्वार वाहून गेला खेडमध्ये, तिकडे आळंदीला एक भिंत पडून एक, म्हणजे असे 5 लोक मृत्युमुखी पडले अख्ख्या पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि 20 जण जखमी आहेत। आत्ताच कलेक्टर जितेंद्र डोडी यांनी माहिती दिलेली आहे आणि उद्याही ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे उद्या पश्चिम घाट परिसरातल्या शाळा बंद असतील, शहरातली मात्र सुरू असतील। पण घाट माथ्यावर जोरदार पाऊस असल्यामुळे आता येवा सुरू व्हायला झाले धरणातल्या, खडकवासला धरणातल्या। त्यामुळे जर समजा खडकवासला धरणातलं पाणी, छोटं धरण आहे 3 TMचे, मुळात त्याची कॅपॅसिटी 2 TMची, ते जर भरलं तर कदाचित 10,000 क्युसेकने पाणी सोडावं लागू शकतं। म्हणून मुठा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा कलेक्टर डोडी यांनी दिलेला आहे। एकूणच पुण्यातलं पावसाचं प्रमाण जे आहे उद्या कमी होईल असं जरी वाटत असलं, पण अजून ऑरेंज अलर्ट कायम आहे शहरात आणि घाट माथ्यावर रेड अलर्ट कायम आहे। सर्वात मोठा फटका हा वारकऱ्यांना बसलेला आहे सगळ्या पावसाचा। अगदी वारकऱ्यांना फटका बसलेला आहे। वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे, देहू संस्थानं सुद्धा आवाहन केलेलं आहे। या सगळ्याबद्दल जाणून घेणारच आहोत। यानंतर जाऊयात नाशिकला, योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, थेट मुख्यमंत्र्यांनी नाशिकसाठी अलर्ट दिलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तयारीचा आढावा घेतलाय। आत्ताची सध्याची पावसाची परिस्थिती काय आणि उद्यासाठी नाशिक प्रशासनानं काय तयारी केली आहे? योगेश, सध्या जर बघितलं तर पावसाची उघडीप आपल्याला झालेली दिसते। पाऊस कुठेही नाही, कुठे म्हणजे शहरात तरी आपल्याला पाऊस नाही आहे, मात्र ग्रामीण भागात काही प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे। जो काही अलर्ट देण्यात आला आहे तो प्रामुख्यानं 5 तालुक्यांसाठी आहे, ज्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी आणि पेठ या 5 तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं हा अलर्ट आहे। जो काही ढगफुटीचं केंद्र आहे ते केंद्र कुठेही शिफ्ट होऊ शकतं, त्या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा जी ही अलर्टवर आहे। विशेष म्हणजे 6 वाजेपासून पावसाला सुरुवात होईल असं म्हटलं होतं। सध्या तरी अजून इथं पाऊस आपल्याला दिसून येत नाही, पण हळूहळू पाऊस वाढेल आणि तो रात्री 1 पासून सकाळी 10 वाजेपर्यंत मोठ्या पीक लेवलला असेल असं म्हटलं जाते। म्हणजे अतिवृष्टी प्रमाणात असेल आणि ढगफुटी सदृश्य असेल, त्यामुळे कुठल्याही परिसरामध्ये हा पाऊस पडू शकतो। जर आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हे जे क्षेत्र आहे हे धरणांचं क्षेत्र आहे। यामध्ये गंगापूर धरण पण लागून येतं, दारणा धरण येतं, वेगवेगळी धरणं त्या ठिकाणी जवळजवळ 8 ते 10 धरणं या भागामध्ये आहेत। त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ही ढगफुटी होऊ शकते। त्यामुळे सुदैवानं कुठल्याही अडचणी मोठ्या निर्माण होणार नाही अशी अपेक्षा आहे। आणि त्यातल्या त्यात रात्री, मध्यरात्री असल्यामुळे लोक पण झोपेत असतील, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाणी धरणामध्ये येईल आणि वेळेवर धरणातून सोडावं लागेल, त्या दृष्टिकोनातून खबरदारी जी आहे ती पाटबंधारे विभाग या ठिकाणी घेताना